नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, या आधीही आपण लिंबाचं लोणचं, लिंबू मिरचीचं लोणचं बघितलं होतं। आज आपण फक्त लिंबाचं लोणचं बघणार आहोत। हे उपवासाचं लोणचं नाहीये, अगदी 2 वर्षही आरामात टिकेल आणि अगदी आपण याचा मसाला देखील घरीच बनवणार आहोत। अगदी घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये ह्या लोणच्याची रेसिपी आपण बघणार आहोत। लोणचं खायला खूप भन्नाट लागतं, अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे आणि फक्त लिंबापासून हे लोणचं आपण बनवणार आहोत। ह्याच्यामध्ये मिरची वगैरे आपण काही ॲड करणार नाहीये। सर्वात आधी मी पाव किलो लिंबू घेतलेले आहे, स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आणि लोणच्यासाठी लिंब घेताना त्याच्यावर कुठलाही डाग असला नाही पाहिजे याची खात्री करून घ्यायची आहे। तर आता कोरडे करून घेतल्याच्या नंतर हे लिंबू आपण चिरून घेणार आहोत। तर मी साधारणपणे थोडेसे लिंबू आधी चिरून घेतले होते, जे शूट नाही झाले। तर मी आता तुम्हाला लिंबू कोणत्या पद्धतीने चिरले ते देखील दाखवते। तर साधारणपणे अर्धा भाग जो असतो त्याच्या आपण 4 किंवा 6 फोडी करून घेणार आहोत। मी काही 4 केल्यात, काही 6 केल्यात, म्हणजे काही फोडी छोट्या आहेत आणि काही मोठ्या आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबामधलं बी आठवणीने काढायचं, चुकूनही लिंबाचं बी हे लोणच्यामध्ये जाऊ द्यायचं नाही आपल्याला। तर ह्या पद्धतीने मी लिंबू चिरून घेतलंय। आता आपण बाकीची तयारी करणार आहोत। तर ह्यासाठी मी 1 वाटी मोहरीचे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचा मेथी दाणा घालून घेतलेला आहे। ह्यामुळे लोणच्याला खमंगपणा येतो। मिठाचं आणि तेलाचं जर योग्य प्रमाण असेल तर लोणचं लवकर खराबही होत नाही। आता ह्या लिंबाच्या फोडी आहेत, ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत। तर त्यासाठी साहित्य आहे 1 छोटी तुपाची वाटी मोहरीची डाळ, 1 तुपाची वाटी भरून लाल मिरची पावडर आणि अर्धी वाटी मीठ घेतलेला आहे। आणि हा आहे हिंग। मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही मोहरी मिक्सरला बारीक फिरवून देखील घालू शकता। तर आता जे चिरून घेतलेल्या फोडी आहे त्याच्यामध्ये आपण एक एक करून सगळं साहित्य घालून घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे हळद मी साहित्यामध्ये सांगताना विसरले होते। तर पोहे खायच्या चमच्याने मी ह्याच्यामध्ये 2 चमचे हळद घालून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण बाकीचे जिन्नस याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर ही आहे मोहरीची डाळ, त्यानंतर लाल मिरची पावडर, त्यानंतर हिंग घालून घेणार आहोत। हिंग देखील आपण कच्चाच घातलेला आहे आणि हे आहे अर्धी वाटी मीठ। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत ह्या पद्धतीने। ह्याच्यामध्ये मी साखर किंवा गूळ कशाचाही वापर केलेला नाहीये, कारण आपण गोड लोणचं नाही बनवत आहोत। आता हे सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये 2 लिंबाचा रस घालून घेणार आहोत। लिंबाच्या रसामुळे लोणचं लवकर मुरलं जातं आणि खराबही होत नाही। आता लिंबाचा रस घातल्याच्या नंतर जे मोहरीचं कडकडीत गरम करून घेतलेलं तेल आहे ते तेल आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। हा बाउल असा साधारणपणे हलवून घ्यायचा, ज्यामुळे हे सगळं साहित्य एकजीव होईल। आता मोहरीचं तेल जे आहे ते थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तेल घातल्याच्या नंतर परत एकदा सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे लोणचं लगेच बरणीमध्ये भरायचं नाहीये, याला 2 दिवस बाउलमध्ये असंच झाकून ठेवायचं आहे आणि 2 दिवसानंतर याला व्यवस्थित बरणीमध्ये स्टोअर करायचं नाही। अगदी फ्रीजमध्ये न ठेवता देखील हे लोणचं 2 वर्ष आरामात टिकतं। मसाला बनवण्याची पद्धत आहे ती देखील अतिशय सोपी आहे, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे मोहरीचं तेल नसेल तर साधं घरातलं जे रिफाइंड ऑइल आहे ते देखील तुम्ही ॲड करू शकता। लोणचं बनवून तयार आहे। 2 दिवसानंतर याला अगदी मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि लोणचं चवीला देखील एकदम मस्त झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने हे लिंबाचं लोणचं तुम्ही नक्की बनवा।
रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.